आज सकाळपासून एवढी कामांची धावपळ चालली होती, कारण आज आम्हाला गावी निघायचं होतं आणि घरनं जेवण करून जाणार होतो आम्ही यावेळेस. प्रत्येक वेळेस मी सोबत नेते भाजी चपाती किंवा काही चटणी पोळी वगैरे घेऊन जाते सोबत यावेळेस. पण हे फ्लावर शिल्लक होतं आणि तसंही ते वाया गेलं असतं, म्हणून ते मला संपवायचं होतं. तर ते रात्रीच बनवायचं होतं, पण आधीने रात्री मला सोयाबीन बनवायला सांगितलं आणि ते तसंच धुवून रात्रीचंच ठेवलेलं होतं, म्हणून आता सकाळी बनवायला घेतलं. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करूयात. तर इथे सकाळी लवकर उठून आंघोळ आवरून झाली होती आणि गावी जायचं म्हटलं की घरात तिकडून आल्यावर खूप जास्त घाण होते, म्हणून जाताना सुद्धा मी बरंच काही सगळं आवरून घेतलं होतं. टॉयलेट बाथरूम फरशी वगैरे माझी पुसून झाली होती, कपडे मशीनला लावून झाले होते, स्वयंपाक झाला होता. आणि आता चैत्र महिना सुरू आहे, तर मला देव्याची ओटी भरायची होती आणि जाताना वाटत आम्हाला चांदवडची रेणुका माता लागतेच. तर दरवर्षी तिकडे भरते किंवा मग इथेही जवळपास 1-2 ठिकाणी देवीची मंदिर आहेत, तर तिथे मी ओटी भरते. पण ह्यावेळेस म्हटलं तिकडनं जातो आहे तर सोबत नेऊया आणि तिथे भरूयात. तर त्यासाठी काही सामान मला आणायचं होतं ओटीचं. आणि खरं तर मी काय करते, प्रत्येक वेळेस मला जिथे कुठे मंदिरात ओटी भरायची असते तेव्हा की मी रात्री सगळी तयारी करून ठेवते ओटीचं साहित्य. आणि तसंच करायचं असतं खरं तर. आपल्या कुलदेवतेजवळ सगळं ओटीचं सामान आपल्याला ठेवायचं असतं, त्यांना स्मरून ओटी भरून घ्यायची असते आणि दुसऱ्या दिवशी जिथे कुठे मंदिरात आपल्याला जायचं असतं तिथे ती मी सोबत नेते. पण ह्यावेळेस मात्र मी रात्री विसरले होते आणि खूप उशिरा मला आठवलं, तर तेव्हा बाहेर जाणं मला शक्य नव्हतं. तर सकाळी घरातलं थोडंफार आवरून झाल्यावर आधी ओटीचं सामान घेऊन आली आणि आम्हाला लागलीच निघायचं होतं, म्हणून चेंज वगैरे काही न करत बसतं, कारण त्यात भरपूर वेळ गेला असता. तर असंच मी ओटी भरून ठेवली होती देवघराजवळ. त्याआधी सकाळी देवपूजा खूप लवकर झाली होती आज, तर दिवाही शांत झाला होता आणि जो अखंड दिवा आहे तर तो धुवायला ठेवला होता. त्यासाठी मग दिवा लावून घेतला, कारण कुठलंही शुभ कार्य असो काही असो आपण अग्नीला साक्षी मानूनच ते करतो. तर दिवा लावून घेतला आणि त्यानंतर आता 2-3 दिवस गावी जाणं म्हटलं की हे जे मंगल कलश आहेत तर ते उन्हाळ्यामुळे लवकर त्यांच्यातलं जे काही पाणी असतं ते आटून जातं, ते कोरडे पडतात. तर तसं नको व्हायला म्हणून मी त्यात थोडंफार जे काही पाणी कमी झालं होतं तर ते भरून घेतलं दोघं मंगल कलशमध्ये. एक इथे असतो आणि एक पार्लरच्या रूममध्ये असतो तिथे. त्यानंतर ओटीचं सगळं साहित्य एका ठिकाणी घेऊन आता मी ओटी घरातच भरून घेते आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला तर खूप छान, किंवा मग एक माळ जप आपण आपल्या कुलदेवीचा जो काही मंत्र असतो तर त्या मंत्राने एक माळ जप जरी केलं तरी काही हरकत नाही. तर ह्यावेळेस मला पाठ करायला तर वेळ नव्हता, कारण रात्री जर का मी भरली असते तर नक्की केला असता. पण आता सकाळी लागलीच आम्हाला निघायचं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी आणखीन मला आवरायच्या होत्या आता. तर मी फक्त ही ओटी भरून घेतली आणि माळजप काय तेवढा केला होता एक माळ. आणि खरं तर मला गावावरून येऊन आता 5 ते 6 दिवस झालेले आहेत. हा त्याच्या आधीचा व्हिडिओ आहे, पण तिथून आल्यानंतर तब्येत खूप जास्त खराब झाली होती आणि मला सुद्धा करता येत नव्हतं, एवढं मला घसायला त्रास होत होता, जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं. तर त्यामुळे आपले व्हिडिओसुद्धा रेग्युलर येत नाही, टायमिंगवर येत नाही आहेत. पण असो, तर हे आजच्या व्हिडिओसोबत मी लावते आता. आणि प्रत्येक मंदिरांमध्ये देवीच्या ठिकाणी ओटीचं सामान आपल्याला सगळं मिळतं, पण मला असं वाटतं की ते तिथल्या तिथे रिपीट केलं जातं. म्हणून मी ओटीचं सामान घरून नेते आणि साडी गजरा ह्या काही गोष्टी असतात, पानाचा विडा तर हा तिथल्या तिथे आपण घेऊ शकतो. तर तसंच मी करते. ह्यावेळेसही मी तसंच केलं, घरून ओटीचं सामान नेलं होतं आणि तिथे फक्त मी साडी घेतली होती. तर हे ओटी वगैरे भरून घेतली, घरातल्या बाकीच्या गोष्टी जसं की किचन वगैरे आवरून घेतलं आणि जेवण करायच्या आधी हे कपडे वाळत घातले, म्हणजे जायच्या आधी मी त्यांना घरात टाकून घेणार होती. आणि त्यानंतर जेवण आवरून झाल्यावर जी काही थोडीफार भांडी पडली होती ती भांडी, फ्रीज एकदा परत चेक करायला लागतं, गॅस चेक करायला लागतं, बऱ्याच गोष्टी असतात, सगळ्या खिडक्या वगैरे सगळं चेक केलं आणि मग स्वतःचं आवरायला घेतलं होतं. आणि गावी जायचं म्हटलं की त्याआधी पण तेवढीच तयारी असते आणि तिथून आल्यानंतर सुद्धा आपल्याला तेवढंच तरीसुद्धा पसारा झालेलाच असतो जाताना. आणि तसंच झालं होतं, सगळं काम व्यवस्थित झालं, पण माझ्याच तयारीच्या वेळेला खूप घाईघाई झाली होती. अहोंचं सारखं चाललं होतं की यावर किती वेळ लावणार आहे म्हणून. तरी मी एक 5 ते 10 मिनटात साडी नेसून तयार झाले होते, फारसं काही तयार वगैरे व्हायचं नव्हतं, पण साडी मात्र तेवढी मला नेसायची होती. तर साडी नेसून झाली, परत पुन्हा एकदा पूजा केली ओटीची. तोपर्यंत बराच वेळ झाला होता, 1 ते दीड तास झाला होता ओटी देवघरासमोर ठेवून. तेवढी खूप आहे, खरं तर रात्रभर ठेवायला हवी होती, पण आता काय करणार, मी विसरले होते कालच्या दिवशी. तर परत पुन्हा एकदा पूजा केली
नमस्कार केला आणि हे जे ओटीचं सामान आहे तर मी आता हे सोबत नेते माझ्यासोबत. आणि ते अशी गाठ वगैरे मारली जात नव्हती त्याची, तांदूळ वगैरे खाली पडले असते म्हणून मी जो काही कलावा असतो आपल्या हातातला तर त्याने हे बांधून घेतलं होतं. आणि तुमच्यापैकी जे कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील, चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ आवडला तर एक लाईक देखील करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि बऱ्याच जणी पौर्णिमेला चौदसला वगैरे भरतात ओटी, तर तेही चांगलं असतं. पण पौर्णिमेला ह्या महिन्यात सहसा खूप गर्दी असते आणि ह्यावर्षी आमचं गडावरही जायचं चाललं होतं सप्तशृंगीच्या दर्शनाला. पण काही जणींचं म्हणणं पडलं सोसायटीतलं की ह्यावेळेस खूप जास्त गर्दी राहील तर आपण निवांत जाऊयात म्हणून, कारण व्यवस्थित दर्शनही होणार नाही तर मध्ये जाऊयात आपण. आणि ते नंतर एखादी गोष्ट टाळली गेली, पुन्हा करूया असं, नंतर कधीतरी करूया असं झालं की मग ते होते की नाही याची शाश्वती नसते. त्यापेक्षा मग मी माझ्यासोबत आता म्हटलं पुन्हा कुठे जाणं होतं नाही होतं तर इथेच ती ओटी मी घेतली होती रेणुका मातेला सोबत. नाहीतर मग मी तिकडे नेली असते जर का तिकडे जाणं झालं असतं तर. पण म्हटलं आता जातोय तर घेऊन जाऊयात एवढे दिवस घरात ठेवण्यापेक्षा, तर मी सोबत नेली होती. आणि इथे आलेलं मी ना लाईव्ह घेणार होती, लाईव्ह दाखवणार होती, म्हणजे सुरू केलं होतं मी लाईव्ह पण नेटवर्क इश्यूमुळे ते 2-5 मिनिटांपेक्षा जास्त सुरूच नव्हतं. बऱ्यापैकी जण कनेक्ट झाले होते, मला वाटतं 100च्या वर लोक होते, पण ते चाललंच नाही, काहीतरी प्रॉब्लेम आला. आणि मी फर्स्ट टाईम करत होते तर मला फारसा एक्सपिरियन्स नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं की नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे ते काही शक्य झालंच नाही. आधीला म्हटलं जेवढं होते तेवढं शूट घेऊयात आता आपण. आणि इथे आतमध्ये गाभाऱ्यात शूट घ्यायला मी आधी गुरुजींना विचारून घेतलं होतं, तर त्यांनी परमिशन दिली होती. आणि याआधीसुद्धा एकदा मी इथला ब्लॉग बनवलेला आहे तर तेव्हाही त्यांनी परमिशन दिली होती. फक्त सेल्फी अलाउड नसते तिकडे, नको काढायला. आणि ती बऱ्याच जणांना सांगावं लागतं तिथे लिहिलेलं आहे तरीसुद्धा. तर ही मी साडी घेतली होती लाल रंगाची. तर लास्ट टाईम मी हिरव्या रंगाची घेतली होती म्हणून थोडंसं चेंज केलं ह्यावेळेस, लाल रंगाची साडी घेतली होती. आणि ही घरून नेलेली ओटी प्लस ती साडी अशी पूजा करून मी तिकडे देवीला अर्पण केली होती. आणि घरून निघताना ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं होतं आणि त्यातल्या त्यात आव्हानं वाटत होतं की आता तिकडे खूप गर्दी असणार आहे चैत्र महिना असल्यामुळे, तर थोडं पटकन करशील. पण तिथे गेलो तर अजिबात गर्दी नव्हती, खूप निवांत होतं, शांततेत दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही तिथे बसूनसुद्धा होतो मी आणि आधी, कारण आव्हानं त्यांच्या एका डीलरला भेटायचं होतं तर ते गावात गेले होते चांदवडला, त्यामुळे भरपूर वेळ होता माझ्याकडे आणि म्हणूनच मी लाईव्ह सुरू केलं होतं. पण ते नाही झालं. बघूया आता एखाद्या दिवशी गंगा आरती वगैरे मी लाईव्ह घेईल. आणि ओटीवरून झाल्यानंतर जो काही वेणी आपण नेलेली असते देवीसाठी गजरा, तर ते गुरुजी आपल्यालाच परत करतात, तो आपणच लावायचा असतो. आणि पानाचा जो काही विडा असतो तर तो सुद्धा आपण प्रसाद म्हणून खायचा असतो. आणि सोबतच त्यांनी तांदूळ दिले होते काही ओटीतले देवीच्या पायाजवळचे, तर ते बरकत म्हणून आपण घरात आपल्या धान्यामध्ये वगैरे ठेवू शकतो. त्यानंतर आधी माझा शूट करत होता आणि मी विसरले होते की त्याचं दर्शन घ्यायचं बाकी. त्याने मला आवाज दिला, मम्मी 2 मिनटं फोन घे. तर त्याने दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यावर म्हटलं तुमच्याशी काही बोलूया थोडं, तर शूट तर घेत होते मी. पण नंतरून लक्षात आलं की एवढी कुत्री भुंकत होती मागे आणि ते माझ्या लक्षातच नाही आलं, ते तसंच आलं होतं. तर असं ते मी तसंच ठेवलं, म्यूट केलेलं आहे. आणि थोडंसं तुम्हाला हे बाहेरचं परिसर मी दाखवते. ह्या 2 दीपमाला आहेत एंट्री करताना. तसं तर दोन बाजूंनी त्याला एंट्री आहे, ते मी आता तुम्हाला पुढे दाखवते. आम्ही खालच्या बाजूने गेलो होतो पायऱ्या चढून, तर फार काय पायऱ्या नाही, कमीच आहेत, पण छान वाटतं तिकडनं गडावर गेल्यासारखा फील येतो म्हणून आम्ही तिकडनं गेलो होतो. आणि छान असे म्हणजे हे जे काही डोंगर वगैरे आणि हा जो काही आजूबाजूचा परिसर आहे तर हा पावसाळ्यात इतका छान वाटतो. एखाद्या वेळेस जर का पावसाळ्यात गेलो तर मी तेव्हाही तुमच्यासोबत शेअर करेल. आणि इथे वर डोंगरावर एक चंद्रेश्वर महादेवाचं सुद्धा मंदिर आहे, तर माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तिथलंसुद्धा मी घेतलेलं आहे, तर तुम्ही चेक करू शकता. मला आता नक्की आठवत नाही, वर्षभरापेक्षा जास्त झालं असेल त्या व्हिडिओला. आणि हे काही दुकानं इथे आहेत, काही पूजेचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर. आणि हे ते महादेवाचं मंदिर आहे, चंद्रेश्वर महादेवाचं, खूप उंचावर आहे ते, इथे तरी जवळ वाटतंय जरा. आणि असा काहीसा व्ह्यू दिसत होता. मला वाटतं संध्याकाळचे 3 वाजले असतील आता दुपारचे. तर तेव्हा आम्ही 3 वाजेला तिकडे होतो. आणि हा एक रस्ता आहे, एक आधी दाखवला तो दुकानांच्या साईडने. आणि आता मध्ये 2-3 दिवस गावी गेली, जे काही थोडंफार शूट करणं झालं, शेअर करणं झालं तुमच्यासोबत तेवढंच काय. ते नंतर आजारी पडले तर सगळं काय राहिलं होतं, म्हणजे रेग्युलर व्हिडिओज आपले येत नव्हते.
तर तिथून आल्यानंतर टी व्ही तर येऊन घरातच पडलेला होता, फक्त त्याला फिक्स नव्हतं केलेलं, तर आजच्या दिवशी केलं. आणि सगळ्यात जास्त मी मिस करत होते तरी ह्याच गोष्टीला, रोजची साईबाबांची सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती, जी की टी व्हीमध्ये लावल्यावर एक वेगळाच फील घरात येतो, अगदी द्वारकामाईत उभं राहिल्यासारखं वाटतं. तर तेच मी आता लावलं होतं इथे टी व्हीमध्ये. पहिल्या दिवशी आज दुपारीच ते बसून गेलेले आहेत ते लोक, आणि आधी इथे मला बरं नव्हतं म्हणून संध्याकाळची पूजा वगैरे करत होता. आणि हे आता 14 म्हणजे कालचं शूट आहे. आमच्या कुलदेवतेची आरती लावली जाते, मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रभरात सगळ्या लोकांकडे 14ला आरती असते कुलदेवतेची, तर तशीच माझ्याकडेही होती. आणि तब्येत तर आजसुद्धा खूप जास्त जाम होती, सकाळी उठायला होत नव्हतं, पण आरतीसाठी म्हणून उठावं लागलं होतं. तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.